सुद्धा कुटुंब त्या ठिकाणी वाढली, त्या मुलांनी शिक्षण इथे घेतलं. आणि हे एकत्र कुटुंब चालवताना कधी मनात आलं नाही की आपण असं काहीतरी करून ठेवावं, या लोकांना चांगलं जमतं. त्यांनी एकाचे 2-2चे 4 रूम करून 4-4 रूम मिळवतात, पण 4 रूम खाली आणि त्याच्यावरचं म्हणून 1800 स्क्वेअर फूटचं बांधकाम असताना फक्त मला 2 रूम पात्र झाले आणि बाकीचे अपार्ट. पण तोपर्यंत हे गोवाडिया आणि त्यांच्याबरोबरची मंडळी राणे 10 रूम मागतायत, 5 रूम मागतायत, 6 रूम मागतायत, अशा नुसत्या वावड्या बघून आणि त्यांना दिले तर ते आमच्या बाजूने येत नाही. हे काय विचित्र आहे. माझी मागणी फक्त आमच्या 4 गोष्टी आणि ती योग्य मागणी आहे आणि ती मिळेपर्यंत मी स्वस्थ असणार नाही. धन्यवाद. देवबागाच्या माजी नगरसेविका आदरणीय व्यासपीठ आणि आमचे आमदार असे बरेचसे सह्याद्रीनगरचे संचालक, पोलीस स्टेशनने खरोखर चांगला कार्यक्रम घेतला असं मला वाटायला लागलं. कारण हल्ली जवळ मला 1 महिन्यापूर्वी आमच्याकडे सिनियर साहेबांनी मानपूर पाठवला की असे 7 लोकांना बोलून त्यांना आम्ही समजूत घालूया. तर आमच्या इकडची लोक पोलिसांनी केवढं घाबरायचे की माझ्याकडे पाडायचे, ताई पोलिसांनी कशासाठी. मग विचार केला, मी सिनियर साहेबांना एकदा भेटायला गेले तर भेटले नाही. मग मी नंतर ते जाऊन स्वतः आम्ही भेटलो आणि सांगत साहेब तुम्हाला जर 7 लोकांना बोलवण्यापेक्षा तुम्ही 70 लोक आणि इतर आमची 220-130 लोक आहेत सगळ्यांना बोलवून एकत्र सांगा. तो बरोबर असतात, चांगलं काम केलेलं आहे, मी त्यांचे आभार मानते. पण मला एकच सांगायचं, मला पण त्या ठिकाणी 50 वर्ष झाले मी लग्न करून त्या रूममध्ये राहायला लागले. त्या खाली पाणी होतं, वरती लाकडं टाकून आम्ही तिथे आम्ही संसार आमचा थाटला. मला 4 मुलं झाली, त्याची लग्न झाली आणि आता हा असा प्रसंग येईल असं मला वाटलं नव्हतं. कारण आता आम्हाला एवढं दुःख वाटतंय की आमच्या वास्तूची दुर्दशा केली आहे लोकांनी. कारण मग करायचं होतं बिल्डरने सगळ्यांना साक्षात घेऊन का समजून सांगायचं सगळ्यांना घेऊन, अरे थोडीशी लोक 100 पात्र झाली, 100 लोक तुमच्यावर आणि त्यावर आपण तुम्ही बिल्डर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आमच्या एवढं भाव आहे की एसआरची पण तिथे गरज आहे, आम्हाला प्रायव्हेट करावं लागलं असता. आमच्या समोर 100 माणसाची बिल्डिंग होते, आम्हाला तर आम्ही एवढ्याच्या तुकड्यामध्ये उद्या राहायचं. त्यामुळे आज आमच्या महिला पेटून उठल्या, आज मी त्यांना सहकार्य करते. माझ्या पाठीमागे तर खंबीर उभे आहे. म्हणून हा प्रकल्प जोपर्यंत मी होत नाही पेपरवर सगळं मी सांगते काय काय चाललंय ते मला माहिती आहे. तर ते होत नाही तोपर्यंत मी ह्या लोकांना कुठे असं जायला देणार नाही. साहेब तुम्हाला मी सांगते, जरी आणि उद्या आम्हाला सांगितलं आणि दुसरं काय की मी अशोकदादा पाटील गेल्या वर्षी अधिवेशन चालू होतं त्यावेळेला लोक जे तोडायला आले असे ते गुंड वगैरे मुलं घेऊन आम्हाला काय सुचलत नाही. मी दिलं ह्याच्याकडे सुनील राऊतकडे गेलो, म्हटलं काय चाललंय असा प्रकार मी आयुष्यामध्ये माझ्या राहण्याची मोठी झालेली आहे. विलोडमध्ये या विभागात कधी ऐकलं नव्हतं की अशी लोक त्यांनी स्वतःची घरं स्वतः जोडतात. आणि उलट आणि विकासा काय म्हणतो की दळी मॅडम एवढे 2 रूम मागते, 25 लाख मागते, अशोक पाटील पाऊल हिस्सा मागते, हे वाईट करायच्या समोर आमचं झालं. हे असा विकास आम्हाला नको आहे. मी तर खरोखर सांगते की असं आम्हाला काय आणि आज तुम्हाला की मी एकटीने नगर सांभाळणं
भांडूप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय काळेसाहेब, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे भांडूपचे लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकर्ते आमदार अशोकदादा पाटील, त्याचप्रमाणे नगरसेविका माजी नगरसेविका माननीय दळवीताई, त्याचप्रमाणे भांडूपचे ज्येष्ठ समाजसेवक आणि पराग विद्यालयाचे संस्थापक गणेशेठ, त्याचप्रमाणे सह्याद्री विद्यामंदिर शाळेचे संचालक राणेसाहेब, सन्माननीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे पाटीलताई, त्या आणि सर्व या सभेला उपस्थित असलेले माझे सर्व सभासद बंधू भगिनी, या ठिकाणी एसआरईच्या प्रकल्पासंबंधी ही मीटिंग आयोजित केलेली आहे आणि ती पण पोलीस स्टेशनकडून ही आयोजित गेली आहे असं मला गावी समजलं आणि त्याप्रमाणे मी तातडीने या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला. या एसआरईच्या प्रकल्पासंबंधी आता माझ्या सहकार्याने, मग गरुड असेल, खोबरेकर असेल, सुनील पवार असेल, याने समर्थपणे यांनी बाजू मांडून की आमच्यावरती कसा तऱ्हेचा अन्याय झालेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी सर्व सविस्तर सांगितले असताना पुन्हा त्याचा मी रिपीट करत नाही आणि वेळ घेत नाही. परंतु हे सांगायचं मला असं आहे की आमच्यावर अन्याय झालेला आहे नक्की. ज्यांना आम्ही घडवलं तेच आमच्या उरावर बसले असं म्हटलं तरी सुद्धा योग्य होणार नाही. कारण नगरामध्ये जी काय शिस्त आणण्याचा प्रयत्न केला, सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही आमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं आणि या नगराला निर्भय वातावरण निर्माण केलं, याचा साक्षात माझे मित्र गणेशेठ हे तो सांगू शकतील. परंतु आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता बिल्डरकडे जाऊन बिल्डरशी काहीतरी इकडे तिकडे सगळं सांगून हा प्रकल्प राबवण्याचं त्यांनी धोरण आरंभलं आणि आम्ही सुद्धा गप्प राहिलो. कारण काय लोक काय म्हणतील, हे मिटिंगला आले तर कुठेतरी आम्ही बोलणार, कारण आम्हाला बोलण्याशिवाय आवडणार नाही, कुठेतरी आम्ही काहीतरी सूचना करणार वगैरे वगैरे, आणि हे बोलणे लागते त्याच्यामुळे प्रकल्प रखडतोय असं होण्यापेक्षा आपण न जाणं बरं. म्हणून सुरुवातीच्या काही मिटिंगला आम्ही गेलो नाही कबूल. परंतु नंतर असं लक्षात आलं की इंटरनल जे काही फायदे आहेत ते सोडा, परंतु बिल्डर एकच का? सर्व लोकांना जाहीर सभेत असं सांगायला पाहिजे होतं, तुमच्या पसंतीचा जो पण बिल्डर आणले असेल तर घेऊन या. मग काय 10-15 काही जे बिल्डर असतील त्याच्यावरती आपण संघटितपणे एकत्र बसून कुठेतरी त्याचा सारासा विचार करून एक बिल्डर आपण निश्चित करू. परंतु तसं काही झालं नाही आणि असं सांगण्याचा एकदा आम्ही प्रयत्न केला असता. जेमतेम आकांडांडव करून इकडे तिकडे आम्हाला 15 दिवसाची मुदत दिली गेली, परंतु 15 दिवसाच्या आतमध्ये बिल्डर आणून सुद्धा त्यांनी आमच्यावरती पुन्हा अन्याय केला. झालं आमच्या उद्यापासून खड्डे काढायचं काम सुरू होत आहे. आता तुम्ही काय असलं काय बिल्डर आणण्याच्या भानगडीत करू नका. त्या गोष्टीला आता 4-5 वर्ष झाली. काय का कशासाठी? ज्यांनी कोणी त्या नगरासाठी जे आपला वेळ दिला, कष्ट घेतले, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून हा प्रकल्प राबवण्यासाठी तुमचा हेतू काय होता हे आम्हाला कळलं नाही. हेतू काय आहे ते आम्हाला कळलंय, परंतु तो उघडपणे बोलणं शक्य योग्य नाही. परंतु या पाठीमागे काहीतरी काळबेरा आहे आणि अशा तऱ्हेने त्यांनी समाजाच्या अनेक लोकांकडे जाऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु आमचं स्वच्छ चारित्र्य असल्यामुळे आम्ही कुठेही कोणाला अन्याय केला नव्हता किंवा कुठे भ्रष्टाचार केला नव्हता, तेव्हा या गोष्टीला आम्ही कधीही भीक घातली नाही. शेवटी असं झालं की पुन्हा एक असा सूर आला की झालं राणेंना सुरेंद्र पटेल म्हटलं, बिल्डर त्यांचं मिटवलं. राणेला 6 रूम का 7 रूम द्यायला बिल्डर तयार झाला. सूर्याला 10 लाख रुपये देतोय, परत त्याप्रमाणे सहकार्यांना 5 लाख 6 लाख रुपये देतोय. आता आमच्या महिलांना ही गोष्ट सांगितली गेली आणि आमच्या महिला म्हणाल्या की असं होणं शक्य नाही. आमचे कधीही नेते राणे सुर्वे कोण जे आहेत ते असे कसली भीक घ्यायला पुढे जाणार नाही आणि त्यांचा ते कसल्याही तुकड्याला बळी पडणार नाही, ही खात्री त्यांची झाली. आणि त्यानंतर ज्यांनी कोणी हा ही अफवा उठवली होती आणि सांगितली होती तर त्यांनी राणेंच्या घरी आम्ही असं विचारलं, असं सांगितलं, मी बिल्डरला आणतो. त्यांनी सांगितलं मला, अरे त्यांनी सांगितलं मला त्यांच्याने आमच्या समक्ष हा विषय होते ना, पण आजपर्यंत बिल्डर किंवा तो सांगणारा माणूस आजपर्यंत याचं निराकरण करू शकला नाही. अशा तऱ्हेच्या अफवा उठून आम्हाला बदनाम करण्याचा कट केला. हे सर्व काही जाऊ दे, हे सर्व काही जाऊ दे, प्रकल्प होईल न होईल, आमचं काय होईल न होईल हा विषय वेगळा. परंतु
अधिकाऱ्यांच्या कानावरी गोष्ट घालण्यासाठी आणि आपण घातलेली आहे. आता याच्या पुढे पोलीस अधिकारी विचार करतील. पण मागाशी म्हटलं ते खरं आहे. आमच्या पेंडेच्या पहिली की त्यांच्याबरोबर किती पण होता. आज त्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो की पोलीस अधिकारी नेहमी म्हणतात एसआरएचा प्रकल्प आला तर इथे काय बोलू नका. तुम्ही तो बिल्डर मी आणि तिकडे काय एसआरए वगैरे बघून घ्या. परंतु आज मात्र या ठिकाणी स्वतःहून पोलिसांनी आमच्या त्या विषयात लक्ष घातल्याबद्दल मी त्यांचा तुमच्या सर्वांच्या तर्फे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. साहेबांना सांगायचा उद्देश असा की पोलिसांबद्दल चांगलं मत आहे. परंतु विषय असा आहे की आता एसआरएची कंप्लेंट आम्ही घ्यायला गेलो तेव्हा पोलीस सगळं सांगतात की तुम्ही एसआरएचे नाही, हा विषय आमच्याकडे मोडत नाही, तुम्ही होणार. असे किती वेळा घटना घडल्या. एक बाब तुमच्या निदर्शनास आणून देतो, त्याचा कागदपत्र पुरावा टेबल. विषय असा आहे की मे मध्ये जे सेल्फ डिमोलिशन विकास आघाडीच्या सांगण्यावर लोकांनी स्वतःची घरे स्वतः तोडा कायद्यात बसवलं, विकास आघाडी बसवलं आणि लोकांनी घरात तोडली. त्यावेळेस आलेलं पोलीस प्रोटेक्शन काही गुंड होते. आम्ही ज्यावेळेस आयटीआरमध्ये पोलीस स्टेशनला माहिती घेतली की खरोखरच साहेब आम्हाला माहितीप्रमाणे पोलीस आले असं आम्हाला भेटलं होतं. पोलीस कामावता काही पण आम्हाला रिपोर्ट असा आला, तो रिपोर्ट इथे आहे आयटीआरमध्ये, की त्या दिवशी एकही पोलीस साईड आला नाही. हा मला खूप प्रश्न आम्हाला हे नाही म्हणायचं. आम्हाला पोलीस आज आम्हाला खूप आनंद होतो की आमची बाजू ऐकून घ्यायला म्हणून वरिष्ठ अधिकारी आहे. आतापर्यंत आमदार साहेबांनी आम्हाला बरोबर, पण ही माहिती तुम्हाला समजली की काहीतरी गैरकारभार आहेच आहे. आज मी तुम्हाला सांगतो, मी काही एव्हिडन्स देतो डेप्युटी कलेक्टर एसआरए किंवा डेप्युटी कलेक्टर इन्व्हेस्टमेंट तेव्हा माझ्याकडे काही चुकीचं आहे. पण तुम्ही आज या सगळ्यांसमोर तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ह्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं तर मी माझ्याकडे असे पेपर आहेत त्याच्यावर तुम्ही या विकासाच्या विरुद्ध एफआयआर देणार काय आता लोकांसमोर सांगा. मी तुम्हाला पण मला म्हणायचं की मला बरोबर एवढं आनंद वाटतं की पोलिसांनी लक्ष घातलं. दुसरी गोष्ट, कोणताही विकास काम करताना बिल्डरला स्वतःची फायनान्शियल पोझिशन एसआरएमध्ये सांगावे लागते. या विकासाने सेलची बिल्डिंग झाल्यावर मी योग्य पैसे देतो. म्हणजे ती सेलची बिल्डिंग केव्हा मला आम्ही केव्हा म्हणजे आम्ही भाड्यात काय कुठे आपल्या घरात स्वतःच्या पैशाने घर तोडून आम्ही रस्त्यावर लागतो. हा उद्देश होता. त्यामुळे अशा 2-3 गोष्टी आहे की आम्ही काय बोलू शकत नाही. आणि राहिली गोष्ट सिनियर साहेबांनी त्यांनी बोललं की कोर्ट ऑफ कंटेंट साहेब याच्यामध्ये 2 कोर्ट मॅटर आहे. ते विकासाखाली घातलेलं आहे 2015 मधला मॅटर आणि दुसरं मॅटर 2006. 2006 पासून ह्या जागेवर स्टेटस को आहे. तो स्टेटस को सुप्रीम कोर्ट ऍक्ट कंपनी त्यांचा वेगळा आहे. पण स्टेटस को असताना हा माणूस तुम्हाला सांगतो की कोर्ट ऑफ कंटेंट केव्हा बसेल एसआरएने त्याला फक्त त्यांच्या एसआरएच्या वकीलचे लिगल ओपिनियन दिलं. जेव्हा तुम्हाला माहिती असेल माझ्याकडे पोलीस सक्षम आहे तेव्हा कोर्ट बेंचचं डिसिजन फायनल असतं त्या एका वकिलाचं लिगल ओपिनियन माहिती असतं तुम्ही टाका. कोर्ट ऑफ कंटेंटमध्ये एसआरएने पुन्हा कलेक्टरला त्यांनी पार्टी केलं होतं. कोर्ट ऑफ कंटेंटने एवढं सांगितलं आहे कोर्टाने की मेरिटप्रमाणे काम आज मेरिटप्रमाणे एकही काम होतं. मी आज एवढ्या लोकांचा रोज ऐकला मी मला मेरिटप्रमाणे बाजऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. एसआरए मान्य करतं, एसआरए पुन्हा कलेक्टरकडे टाकलं. 17 जणांचं पात्रतेबाबत ह्या टेबलला तुम्ही बघून घ्या. आमदार साहेबांकडे सगळ्या वेळेस आम्ही दिला 17 जण पात्र, त्याच्यानंतर अपात्र केले 33 साठी. आमदार साहेबांनी आवाज तुम्हाला 23 पात्र करा. 2 ऑक्टोबरला मीटिंग झाली. त्याच्यामध्ये सीओने लेखी ऑर्डर दिली की यांचे पैसे यांच्या अकाउंटला टाकून त्यांच्याकडून शपथ घेऊन त्यांना पात्र करा. साहेब ऑक्टोबरचा प्रश्न आजपर्यंत एकाच्या अकाउंटला 1 रुपयानं 5 रुपये सोडत त्यांना ऑर्डर पण नाही. हे सगळे फॉल्ट असताना आपण स्वतः पंचायतचा विषय काय डेप्युटी कलेक्टरकडून ऐकून नये. कारण तुम्हाला कागदोपत्री मी पुरावा देतो तुम्ही विकासाच्या विरुद्ध एफआयआर घ्या. माझी विनंती आहे मी आमदारांच्या समोर तुम्हाला सांगतो माझ्याकडे एवढा एव्हिडन्स आहे लोकांच्या साक्षी उभा केलेला मी एफआयआर घ्यायला सांगतो. तुम्ही घ्यावा आणि आता मला अजून काय बोलायचं सांगा. नमस्कार. सह्याद्रीनगर रहिवासी संघ पोलीस निरीक्षक त्रिमूर्तीप्रमाणे आज आपल्याकडे जे बसलेले आहे त्रिमूर्ती म्हणजे आपण दत्ताचं दैवत. मग दत्ताला दैवत म्हणून आज मी
मजाक हुआ या? सर आपने मेरा भाड़ा नहीं दिया है। बोले नहीं अंजू बहन आपका रूम खुद तोड़ो और भाड़ा दे दो। मैं बोला मेरा रूम खुद नहीं तोड़ेगी। ये मेरा बात था। उसके बाद में अंजू अंजू करके उन्होंने फोन रख दिया। मैं बोला ठीक है, लेकिन मैं बिल्डर के पास नहीं जाने वाली थी। मैं खुद बोली थी उनको कि मैं बिल्डर के पास नहीं जाएगी। नंतर मी मुख्य प्रवर्तक अभय भोसलेला फोन केला आणि विचारलं, मैं असं